का हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून अखेरकार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। अखेरकार आता हप्ता वाटप करण्यासाठी मुहूर्त लागला असून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता डायरेक्ट डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। फक्त एकच नव्हे तर आता 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। फक्त नोव्हेंबरचाच नव्हे तर आता डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डबल रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्र मिळणार, लाडक्या बहिणींची लॉटरी लागली अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता गेले काही दिवस झाला आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल असं सांगण्यामध्ये आलं होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी जमा झाला नव्हता। त्यामुळे सरकारकडे लाडक्या बहिणींनी अशी मागणी केली होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम हे जमा करण्यामध्ये यावी आणि हीच मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता म्हणजेच की 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि 18व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येणार आहेत। डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मात्र त्यातच एक लाडक्या बहिणींसाठी धक्का देणारी देखील बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे। खरंच 52 लाख महिला म्हणजेच की 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत का? लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून मोठा खुलासा अशा पद्धतीची या ठिकाणी बातमी बघायला मिळत आहे। आता अनेक ठिकाणी असं देखील सांगण्यामध्ये आलं आहे की तब्बल 52 लाख महिलांना योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले। आता खरंच 52 लाख महिलांचा हप्ता बंद करण्यामध्ये आला का? त्याचबरोबर या ठिकाणी आता सरकार कोणत्या महिलांचा हप्ता बंद करत आहे? तुमचा हप्ता बंद झाला का? तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होणार का? जर तुम्हाला हप्ता मिळणार असेल तर मग नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजून किती मिनिटाला या ठिकाणी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 16 हप्त्यांचे पैसे जमा झाले असतील आणि तुम्ही 17वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होत्या अशी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्र मिळणार, या ठिकाणी लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता बघा, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नोव्हेंबर महिना आता संपत आला असताना या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता नोव्हेंबर महिन्याच्या 17
11व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। आता खरंच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे का? कोणत्या महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे आणि खरंच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमधून 52 लाख लाभार्थी महिलांना अपात्र करण्यामध्ये आले का आणि तुम्हाला हप्ता मिळणार का नाही याबद्दलची अपडेट आपण थोडक्यामध्ये बघूयात। आणि त्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी बघू शकता, खरंच 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत का? लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून मोठा खुलासा अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची आणि छोटी अपडेट आहे, थोडक्यामध्ये बघूयात। आणि त्यानंतर हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक बघत चला। आता या ठिकाणी बघू शकता, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सध्या ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान प्राथमिक छाननीमध्ये 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे आणि यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली माहिती वस्तुस्थितीला धरून नाही असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। प्राथमिक छाननीमध्ये 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या बातम्या निराधार आहेत असं तटकरे यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। आता बघा, या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यामध्ये येणारी ई-केवायसी प्रक्रिया अजून देखील या ठिकाणी सुरू आहे। या योजनेसंदर्भामध्ये विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरतीच विश्वास ठेवावा असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यामध्ये आली आहे। या मुदतीमध्ये सर्व लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी आपल्याला केले आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, आता काही अफवा या ठिकाणी म्हणजेच की या ठिकाणी अफवा आपल्याला बघायला मिळत आहेत। 52 लाख महिला अपात्र झाल्या असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत होतं, मात्र ही जी बातमी आहे ही खोटी आहे असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असून सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। आणि ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरच्या आत ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता, आता निवडणुकानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असं देखील या ठिकाणी आता बऱ्याच म्हणजेच की असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत असल्याचं बघायला मिळत होतं। आणि त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। आता देवेंद्र फडणवीस काय म्हणले ते आपण बघूयात। जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होणार नाही असं या ठिकाणी म्हणजेच की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा काही लोकांकडून केला जात आहे। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। देवाभाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी म्हणजे की सांगितलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे, तर कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे तर बघा, या ठिकाणी बघू शकता, आता बऱ्याच महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्या महिला निकषामध्ये बसताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। या ठिकाणी बघू शकता,
लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई होणार अशी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की आता काही सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे या ठिकाणी समोर आले असल्यामुळे अशा सरकारी कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई करण्यामध्ये येणार आहे। यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील तर अशाच महिलांना योजनेमधून वगळण्यामध्ये येत आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमचा देखील हप्ता बंद होईल, जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्याकरिता तुम्हाला एक काम करायचं आहे। या ठिकाणी बघू शकता, 1500 रुपये बंद होण्याची भीती वाटत असेल तर लाडक्या बहिणींनो हे काम करा। अशा पद्धतीची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कोणतं काम करायचं आहे तर या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कधीच बंद होऊ नये तर त्याकरिता तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई-KYC करावे लागणार आहे। आणि ज्या महिला ई-KYC करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता बघा, या ठिकाणी बघू शकता, महिला व बालविकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण, अफवांवरती विश्वास ठेवू नका असं या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आलं आहे। काही प्रसार माध्यमामध्ये प्राथमिक छाननीमध्ये 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मतळ्याखाली बातम्या प्रसारित करण्यामध्ये येत होत्या। या बातम्यांबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं असून कोणत्याही बातमीवरती विश्वास ठेवू नका असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर बघू शकता, ई-KYC करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्यामध्ये आली असल्यामुळे ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। योजनेमध्ये संपूर्ण पारदर्शकता यावी आणि पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळत राहावा यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ई-KYC प्रक्रिया राबवण्यामध्ये येत असून प्रत्येक महिलांनी ई-KYC करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। बघा, आता ई-KYC करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली असल्यामुळे 31 डिसेंबरच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता सरकारने ई-KYC करणे बंधनकारक या ठिकाणी केले आहे। आता बघा, या ठिकाणी बघू शकता, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा वेळेवरती मिळणार, परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता हा म्हणजेच या ठिकाणी मिळवण्याकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, ज्याप्रमाणे तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे, त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला आहे, तर त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला KYC करतील किंवा ज्या महिला म्हणजेच की ज्या महिलांनी KYC केली असेल किंवा ज्या महिलांनी अद्याप देखील ई-KYC केले नसेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून ई-KYC करणे या ठिकाणी अनिवार्य केले जाईल। म्हणजेच की पुन्हा एकदा या ठिकाणी जर सांगायचं झालं तर तुम्ही ई-KYC केली असेल किंवा ई-KYC केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होतील, डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील। मात्र जानेवारीच्या हप्त्यापासून तुम्हाला ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे 31 डिसेंबरच्या आत ई-KYC करून घ्या। जर तुम्ही ई-KYC केले तर तुमच्या खात्यावरती पुढचे हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार ते आपण आता बघूया। तर आता या ठिकाणी बघू शकता, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्र मिळणार, लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। फक्त आता लक्षपूर्वक बघत चला, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आता एकत्र मिळणार। निवडणूक आचारसंहिता, ई-KYC अनिवार्यता आणि प्रशासनाच्या निर्णयामुळे लाखो लाभार्थी महिलांमध्ये आता उत्सुकता बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी आचारसंहिता सुरू असले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता नियमितपणे जमा होणार असल्यामुळे आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेवरती कोणताच परिणाम या ठिकाणी होणार नाही। फक्त आता लक्षपूर्वक बघा, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नोव्हेंबर महिना संपण्यास या ठिकाणी अवघे काही दिवस शिल्लक असताना या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। मात्र राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरामध्ये सुरू असून आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू आहे। या पार्श्वभूमीवरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
एकत्र जमा करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता बघा नोव्हेंबर महिना तर संपला म्हणजेच की नोव्हेंबर महिना या ठिकाणी आता संपत आला असून आता डिसेंबर महिना सुरू होत आहे आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यामध्ये आचारसंहिता म्हणजेच या ठिकाणी आयोगाने आचारसंहिता लागू केलेली आहे। आता बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता एकत्र जमा होणार अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी सध्या जी माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता नेमका एकत्र हप्ता कधी मिळणार तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आता एकत्र जमा होणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यावरती एकदम 3000 रुपये जमा करण्यामध्ये येतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता बघा नोव्हेंबर महिना संपत आला असला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी 31 तारखेच्या आत म्हणजेच की 31 डिसेंबरच्या आत करणे अत्यंत आवश्यक आहे। नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा ई-केवायसी न करता तुमच्या खात्यावरती जमा होणार असला तरी जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक असणार आहे आणि ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्यापासूनचे हप्ते जमा होतील, अन्यथा ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत तर अशा महिलांचा हप्ता नंतर बंद केला जाईल असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि त्याचबरोबर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। काही प्रसार माध्यमामध्ये तब्बल 52 लाख महिला अपात्र झाल्या असं सांगण्यामध्ये आलं होतं, मात्र ही बातमी देखील त्या ठिकाणी खोटी होती, त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।